आपली लोक जी काही तिकडे पहिल्यांदा गेल्यानंतर पहिल्या दिवशी घाबरून परत आली. म्हटलं का? नाही 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 आम्ही नाही जाणार परत चर्चेला, आम्ही नाही जाणार चर्चेला. म्हटलं काय झालं, असे शिवसैनिकासारखे शिवसैनिक आणि असे का परत आलात? नाही म्हणे ते म्हणतात की आपल्या बोलण्यामध्ये पारदर्शकता पाहिजे, मग आम्ही नाही जाणार म्हणे. म्हटलं मग तुम्हाला काय पारदर्शकतेचं तुम्हाला काय आहे? नाही म्हणे ती पेनची जाहिरात होती नाही काय, सब कुछ दिखता है. हे असं नको म्हणे आम्ही नाही पारदर्शकता म्हणून. म्हटलं अरे तसं नाहीये, त्यांचं असं म्हणणं आहे की बोलण्यामध्ये आणि कारभारामध्ये पारदर्शकता पाहिजे, बरोबर ना रे? मग म्हटलं त्यांना सांगा की कोणतीही पारदर्शकता कारभारात आणा, आम्हाला मंजूर आहे, मी कागदावरती सही करून तो जा. पण पारदर्शकता जर का आणखीन तुम्हाला पाहिजे असेल तर पहिली पारदर्शकता महापालिकेच्या कारभारात आहे, तेवढी पारदर्शकता मला राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या कारभारात आणावी लागेल. आणि ती आणत असाल तर याच्याही पुढे आम्हाला काय करायचं ते करा.